चला, डिलिव्हरी नंतर पहिल्यांदा किचनमध्ये काहीतरी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करणार नाही असं कधी होईल का? तर आज मी बनवतीये पार्ले बिस्किटचा केक, कारण आज होता माझ्या पप्पांचा बर्थडे. बटर पेपर काय माझ्याकडे नव्हता, त्यामुळे नॉर्मल पेपरलाच तेल लावून ग्रीस करून घेतलं. याने सुद्धा काम चालून जातं, कारण कमीत कमी साहित्यात मी बनवतीये. सगळेच्या सगळे बिस्किट एका भांड्यामध्ये काढले आणि ते सगळे बारीक करून घेतले, एकदम पावडर केली त्याची अशा प्रकारे. आता यामध्ये काय काय टाकलंय हे मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, कारण माझ्याकडून क्लिपच डिलीट झालेली आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं दूध ऍड करून आहे ना, आपल्या गरजेप्रमाणे त्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि हो, एक सांगायचं तरी विसरलेत, हे सगळं रेडी करेपर्यंत आहे ना, मी तिकडे पातेलं गरम करायला ठेवलं होतं आधी 10 मिनिट, कारण माझ्याकडे काय ओव्हन नाहीये आणि बिना ओव्हनचाच मी हा केक बनवतीये. सगळं बॅटर एका भांड्यामध्ये त्या काढून घेतलं आणि त्याला छान असं आपटून घ्यायचे म्हणजे थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचे, सगळे बबल्स निघून जातात. बस इतकी साधी आणि सिंपल रेसिपी होती. 10 ते 15 मिनिटातच केक बेक झाला होता, अगदी ओव्हन सारखाच झालाय ना. चला, त्याला गार करायला ठेवते, तोपर्यंत त्याच्यावर गार्निशिंग काय करायची म्हणून इकडे बदाम घेतलेत. आणि आता हे कसं जोडायचं ना हे मी ऑलमोस्ट विसरले होते. आता कसं बसं ॲडजस्ट केलं आणि बदाम ग्रेट करून घेतले. आता केक गार होतोय तोपर्यंत तुम्ही मला सांगा की याची डिटेल रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल का? मग मी चॅनलवरती अपलोड करते. आता हे माझं करून झालं होतं, लगेचच केक थंड झाला होता आणि किती इझिली निघालाय. आता बटर पेपरची तर काही गरजच नाहीये, कारण आपले जुगाडच कामी येतात. माझा केक तर रेडी झाला होता, त्यावरती थोडीशी गार्निशिंग करून घेतली आणि हा आहे फायनल लुक. इतका स्पॉन्जी आणि परफेक्ट झाला होता ना, मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केला होता. मला सुद्धा माहित नव्हतं इतका छान तयार होईल म्हणून. आणि बिस्किटची टेस्ट तर अजिबात लागत नव्हती. आता हा केक तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.